डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी भारतीय जनसंघाचे पहिले अध्यक्ष होते. जनसंघाची स्थापना सन 1951 मध्ये सांस्कृतिक आत्मविश्वास, राष्ट्रीय एकता आणि आत्मनिर्भरतेवर आधारित अशा राष्ट्रवादी पर्यायाच्या रूपानं करण्यात आली होती. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक प्रख्यात विद्वान आणि संसदीय नेते होते. राष्ट्रवादाचा पाया त्यांनी सभ्यतागत चेतनेत मानला होता, जो भारतीय संस्कृतीत रुजलेला असावा, प्रादेशिकता किंवा तुष्टीकरणाच्या राजकारणात अडकलेला नव्हे. स्वातंत्र्यानंतर स्वीकारल्या गेलेल्या काही धोरणांचे ते प्रारंभिक आणि सैद्धांतिक टीकाकार होते. त्यांच्या मते ती धोरणं राष्ट्रीय एकतेला कमकुवत करणारी होती. जम्मू काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जाचा आणि अनुच्छेद 370चा त्यांनी तीव्र विरोध केला. त्यांचं स्पष्ट मत होतं की एका राष्ट्रात 2 संविधान, 2 पंतप्रधान आणि 2 झेंडे असू शकत नाहीत. सन 1953 मध्ये या व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी ते परवानगीशिवाय जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले. त्यांना अटक करण्यात आली आणि 23 जून 1953 रोजी नजर कैदेत असतानाच त्यांना वीरगती प्राप्त झाली. संसदेत 1951-52च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पहिल्या संघटित विरोधी पक्षाच्या उभारणीत डॉक्टर मुखर्जी यांनी महत्वाची भूमिका बजावली. नेहरूवादी केंद्रीकरण, लायसन्स परमिट राज आणि त्यांच्या मते अवलंबित्व आणि विभाजन वाढवणाऱ्या धोरणांचा त्यांनी सातत्यानं विरोध केला. त्यांचे राजकीय तत्वज्ञान लोकशाही संस्थांना सांस्कृतिक परंपरा, आर्थिक स्वावलंबन आणि एक सशक्त अविभाज्य प्रजासत्ताक यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करणारं होतं. जरी अवघ्या 51व्या वर्षी त्यांचं जीवन संपलं तरी त्यांचे विचार अमर आहेत. जम्मू काश्मीरच्या पूर्ण एकीकरणाचा आग्रह, स्वदेशी आर्थिक विचारसरणी आणि लोकशाहीतील सैद्धांतिक असहमतीची भूमिका याबाबतचा त्यांचा दृष्टिकोन पुढे राष्ट्रीय चर्चेचा भाग ठरला. हीच वैचारिक धारा पुढे भारतीय जनता पक्षाच्या रूपानं विकसित झाली आणि भारतीय राजकारणाला दिशा देऊ लागली.